Hello, everybody, and welcome to the latest episode of Beyond the Degree, where we call energetic, enthusiastic academicians and educators to identify where is education going exactly. As you all know, we are firm believers of the India growth story, and we highly appreciate people who support us in our mission. So, in today's episode, we have Professor Kaustubh Atre, who is आता हे ह्यांचं वर्णन घेताना थोडंसं आज मी मराठी इंग्लिश हिंदी मिक्स घेणार आहे. आज एक असे गेस्ट आहेत आपल्याबरोबर जे खूप एक अनोखी पर्सनॅलिटी आहे, जे ॲम्बिशन्स नावाचे क्लासेस चालवतात पुण्यामध्ये. आणि हे फक्त क्लासेस नाही आहेत. तुम्ही जर यांच्या कुठल्याही स्टुडंटला विचारलं तर ते खूप अभिमानाने आणि गर्वाने हे नाव सांगतील की आम्ही ॲम्बिशन्समधनं शिकलोय. आपण जसं कॉलेजेसच्या भाषेत म्हणतो की सम नोटेबल ॲल्युमनाय, तसे ह्यांच्याकडे जवळपास 10 ते 15,000 ॲल्युमनाय आहेत, कारण यांचं करिअरच ऑलमोस्ट 25 वर्षाचं आहे. आणि हे नुसते नोटेबल नाही आहेत, तर यांनी कन्स्ट्रक्शन लाईन, कॉमर्स लाईन, ॲक्टिंग, डिरेक्शन सगळ्यामध्ये काही ना काहीतरी मोठं केलेलं आहे. जस्ट एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपले भाडीपातले आलोक राजवाडे असतील, नंतर तुमचा अभय महाजन असतील, सौरभ गाडगीळ असतील, आता असे अनेक नावं मला घ्यावे लागतील. तर असे खूप लोक हे सरांचे ॲल्युमने आहेत. आता हे जर सरांचे स्टुडंट असतील तर नक्की सर कसे असतील, हा आज आपण प्रश्न थोडासा एक्सप्लोर करणार आहे की काय नक्की लोक एवढं का बोलतात कौस्तुभ अत्रे या नावाबद्दल आणि काय असं आहे सरांकडे. तर आज आपण ह्या एपिसोडमध्ये हे जाणून घेऊ. तर वेलकम सर. तुम्ही अतिशय शॉर्ट नोटीसवरती आम्हाला वेळ दिलीत. माय प्लेजर. तर आपण सुरू करूया या प्रश्नाने की 22 वर्षापूर्वी ॲज अ फॅकल्टी तुम्ही अकाउंट्स, कॉमर्स याच्यामध्ये 33 वर्षापूर्वी 33 वर्षापूर्वी ओके सॉरी. तर 33 वर्षापूर्वीचे कौस्तुभ अत्रे ॲज अ फॅकल्टी आणि आज ॲम्बिशन्समध्ये तुम्ही जे काही सगळी कारकीर्द आहे, तर थोडंसं आम्हाला सांगा हा प्रवास सगळा कसा होता. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू स्टुडियम बोलवल्याबद्दल. आणि मजा येईल मला गप्पा मारायला, कारण स्टुडंट, क्लासेस, टीचिंग, एज्युकेशन, स्टुडंटची ग्रोथ ह्या विषयावर मला गप्पा मारायला खूप आवडतं. सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो 33 वर्षापूर्वी मी होतो आणि आज आहे, ॲक्च्युली माझ्या नर्वसनेसमध्ये काही बदल नाही झालेला. 33 वर्षांपूर्वी पहिलं लेक्चर जेव्हा मी घ्यायला गेलो तेव्हा पोटामध्ये गोळा होता माझ्या. आजही प्रत्येक वर्षी पहिल्या लेक्चरला माझ्या पोटामध्ये गोळा असतो आणि तो नर्वसनेस चांगला असतो असं मला वाटतं. त्या नर्वसनेसमुळे क्वालिटी ऑफ टीचिंग सुधारतं आणि थोड्या वेळानंतर तो नर्वसनेस जातो अँड वी गेट अलॉंग टुगेदर. सो हे सगळं होण्यासाठी इतकी वर्ष जायला लागतात. पहिल्या दिवशी जेव्हा लेक्चर घेत होतो तेव्हा पोटातला गोळा हलला नाही. आता तो जरा लवकर जातो आणि स्टुडंट मित्र बनतात. हा सध्याचा फरक आहे. मी 1992 पासून शिकवायला सुरुवात केली. पुण्यातल्या नामांकित क्लासमध्ये मी शिकवत होतो पुरंदरे सरांकडे, मिलिंद पुरंदरे सरांकडे. आणि त्याच्यानंतर 10 वर्ष तिथं शिकवल्यानंतर मला गणपुले सर, नामांकित गणपुले क्लासेसचे माधव गणपुले सर, त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली की तू हा माझा वर्ग, इथे तू क्लास करायचा आणि तू शिकवायला लागायचं स्वतः. असं म्हणून ढकलून दिलं लिटरली. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड, कारण माझं प्लॅनिंग वेगळंच होतं. मला ह्या लाईनमध्ये यायचंच नव्हतं. मला कंपनी सेक्रेटरी मी करत होतो, मी फ्रेंच शिकत होतो, मी LLB झालो होतो आणि हे सगळं करून मला कुठेतरी मल्टीनॅशनलमध्ये काम करायचं होतं किंवा त्यावेळी जी ट्रेंड होती की इंडियाच्या बाहेर निघून जायचं, अशी माझी त्यावेळची प्लॅनिंग होती. पण देवाची इच्छा काहीतरी वेगळी होती आणि गणपुले सरांनी ढकललं अँड आय स्टार्टेड ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट. आणि मजा येते मुलांबरोबर काम करायला. सो आत्ताची जर्नी छान आहे. विद्यार्थी येतात, त्यांची एनर्जी घेऊन येतात आणि त्यांची एनर्जी ही आणि माझी एनर्जी अशी एक्सचेंज होत असते आणि त्यांच्या एनर्जीमधनं मला एनर्जी अजून मिळत जाते आणि शिकवायला मजा येते. म्हणजे तो तसा सवाल जवाब असा तो किस्सा जणू होतो की आपण काहीतरी शिकवतो, त्याच्यावरती काहीतरी प्रश्न विचारतात, मग आपल्याला चॅलेंज वाटतं की आपण अजून चांगलं उत्तर देतो, मग ते अजून विचार करून चांगलं प्रश्न विचारतात. असं करत 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 ते एक्सचेंजेस चालत राहतात आणि कधी टीचिंग तो टॉपिक संपला हे कळत पण नाही. म्हणून आपल्या जिंगलमध्ये पण आपण तेच म्हणतो की शिकवणं म्हणजे रटाळ शिकवणं नाही आहे, तर गप्पा गोष्टी करता करता शिकवणं आहे. सो असं विद्यार्थ्यांबरोबर मजा येते. एनर्जी बॉम्ब्स असतात सगळे. येस. आणि सर इतके वर्ष झाली आहेत ॲम्बिशन्सला, तर पैसा ही जर गोष्ट आपण थोडीशी बाजूला ठेवली तर असं काय आहे जे अजूनही रोज सकाळी उठून जाऊया काहीतरी करूया हे करायला मोटिवेट करतं. बेस्ट. ते पैसा लागतोच. संस्था चालवायची म्हणजे पैसा लागतो. आपण चॅरिटीसाठी काही करत नाही. पण पैसा हा मेन हेतू नाही आहे. म्हणजे जेव्हा ॲम्बिशन सुरू केलं त्यावेळेला पहिलं वर्ष संपलं आणि दुसऱ्या वर्षी माझा जो चार्टर्ड अकाउंटंट आहे, जो मित्रच आहे, तो मला म्हटला, ह्या वर्षीचं तुझं टार्गेट काय आहे?
म्हटलं कसलं टार्गेट? त्यामुळे म्हणजे टर्नओव्हरचं टार्गेट. म्हटलं असं काही नाही, जे येतील ते येतील. म्हणजे आपण काम करत राहायचं, पैसा येतो आपोआप. चांगलं काम केलं की पैसा येतो. Correct. हे मला माझ्या मिलिंद पुरंदरे सरांकडनं मिळालेलं उदाहरण आहे, की मी सुरुवातीला शिकवत होतो. 2 महिने झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं, "काय पगार वगैरे नको का काही?" म्हटलं, "वा, पगार पण मिळणार आहे का?" म्हणजे मला असं वाटत होतं की शिकवायला मिळतंय हेच प्लेजर खूप आहे. यंगस्टर्स बरोबर राहायला मिळते हेच प्लेजर खूप आहे. अजून त्यातनं पगार पण मिळणार आहे. वाह! छान आहे. हे चांगलं काम केलं की पैसे मिळतात. हे माझ्या डोक्यामध्ये इक्वेशन पक्कं झालेलं आहे. त्यामुळे पैसा लागतो, पण चांगलं काम करण्याकडे जास्त ओढा असतो. रोज सकाळी उठताना असं नाही होत, "चायला झाला का दिवस सुरू, आज परत जाऊन ते काम करायचं." आजपर्यंत एकही दिवस असं घडलेलं नाहीये. पण वेगळ्याच एनर्जीनी जाग येते सकाळी, की चला आज काहीतरी भारी करूयात. आज काहीतरी नवीन करूयात. जोपर्यंत हे असं वाटत राहतं ना, तोपर्यंत छान वाटत राहील असं मला वाटतं आणि देवानी तसं चालू ठेवावं. आणि हे फक्त आणि फक्त या यंगस्टर्समुळे होतं, की त्यांचे शिकवत असताना 11वी-12वीचे विद्यार्थी समोर असतात. त्यांच्या डोळ्यामध्ये एक स्पार्क असतो आणि त्या स्पार्कमुळे आपल्याला अजून ती चॅलेंज मिळत जातो, की आपण अजून यांना काय सांगू, अजून यांना काय देऊ शकू. त्यांच्या डोळ्यात एक इनोसन्स असतो. दॅट इज द ड्रायव्हिंग फोर्स, की त्यांना चांगल्या वाटेने नेण्यासाठी दे आर रेडी, दे आर ओपन. सो ते ओपननेस त्यांचा जो आहे दॅट इज माय मेन ड्राईव्ह, की सकाळी उठून काम करायला लागायचं. येस, आणि मी हे अगदी म्हणजे जवळून बघितलेलं आहे. जेव्हा जेव्हा पॅन्डेमिकमध्ये तुमचे सकाळचे क्लासेस असायचे, तेव्हा ते सगळे क्लासेस बघितले की ती एनर्जी सेमच आहे आणि सगळं तो ऑरा खूप छान आहे. आणि काहीतरी तुम्ही तुमच्या क्लासमध्ये लिहिलंय की आत्ता कष्ट आराम, ते काय? आत्ता कष्ट इज इक्वल टू नंतर आराम, आणि आत्ता आराम इज इक्वल टू नंतर कष्टच कष्ट. हे समर्थ रामदासांचं वाक्य आहे, जे मी मुलांना यंगस्टर्सना कळेल अशा भाषेमध्ये ते लिहून ठेवले सगळ्या वर्गांमध्ये. आणि खरं तर घरामध्ये सगळे आई वडील हेच सांगत असतात. आई वडील काही वेगळं सांगत नसतात, पण ते तिथं आल्यानंतर त्या जागेमध्ये आणि ते सगळं इतर विद्यार्थी आपल्याबरोबर काम करतायत हे बघितल्यानंतर मुलांना अजून त्याचं लक्षात येतं, की अरे नाही, आपल्याला इतरांसारखे कष्ट करायला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण सांगतो. एक विद्यार्थी माझ्याकडे होता, खूप लांबून यायचा आणि मी त्यावेळी 2 विषय शिकवतो, अकाउंटन्सी आणि फ्रेंच, दोन्ही शिकवायचो. तो माझ्याकडे फ्रेंचसाठी येत होता आणि फ्रेंच शिकता शिकता 1 महिना झाला आणि मी त्याला म्हटलं होतं, की तुला अकाउंट्स पण यायचं असेल तर ये. तो म्हणला, "नाही सर, मी माझ्या घरापाशी एक क्लास आहे तिथे जातोय, त्यामुळे मला नाही वाटत की मी फ्रेंचसाठी फक्त येतो." म्हटलं, "ओके, ॲज यू विश." 1 महिना झाला. 1.5 महिन्यानंतर तो मला येऊन भेटला आणि तो म्हटला, की "सर, मी उद्यापासून अकाउंट्सला पण यायला लागू का?" म्हटलं, "ये, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण काय घडलं काय?" असं मी विचारलं. तर तो म्हटला, की "सर, मी जिथं जातो ना, तिथं 7च विद्यार्थी आहेत आणि त्या 7 विद्यार्थ्यांमध्ये मी खूप डॉन आहे, मी भारी आहे. मला कळतं तिथं, की ह्या 6 विद्यार्थ्यांपेक्षा मी खूप चांगला आहे. पण जेव्हा मी इथं फ्रेंचला येतो ना, तेव्हा मला कळतं, की माझ्यापेक्षा खूप लोकं पुढे आहेत अजून. तिथे मी खूप मागे आहे." मग असं मला माझ्या अकाउंट्स विषयामध्ये पण आवडेल रिॲलिटी चेक मिळायला, की मी कुठे आहे. म्हणून ते यायला लागला. म्हणजे ही त्याला शिकण्याची चाह झाली, की नाही, मला अजून काहीतरी शिकायचं आहे. खरंय. मग हे चॅलेंजेस असतात आणि त्या चॅलेंजेसनी शिकवण्याची अजून मजा आमची वाढत जाते. अँड मला सांगायला खूप आनंद होतो, की दॅट स्टुडंट स्टूड त्यावेळेला मेरिट लिस्ट होती बोर्डाची. त्या मेरिट लिस्टमध्ये तो 15वा त्यावेळेला आला होता आणि त्यानंतर त्याने सांगितलं होतं, की जस्ट बिकॉज ऑफ अकाउंट्स, कारण अकाउंट्समध्ये 99 पडले आउट ऑफ 100. सो त्या अकाउंट्समुळे त्याचा स्कोर वाढला, त्या फ्रेंचमुळे त्याचा स्कोर वाढला अँड ही स्टूड 15th इन द मेरिट लिस्ट. सो विद्यार्थ्यांना सतत असं काहीतरी चॅलेंज मिळत राहायला पाहिजे. म्हणून ते वाक्य असं लिहिलेलं आहे, की आत्ता कष्ट करा म्हणजे नंतर आराम करता येईल आणि आत्ता आराम केलात, की नंतर कष्ट करत बसायला लागेल. जे पास स्टुडंट भेटायला येतात ना, ते म्हणतात, "सर, हे वाक्य आहे ना, ते गंडवणारं वाक्य आहे. ॲक्च्युअली कधीच आराम मिळत नाही." म्हटलं, "अरे तसं नाही, शॉर्ट टर्ममध्ये बघा, लाँग टर्ममध्ये नका बघू तुम्ही. हे आज तुम्ही ट्रिपला गेलात. का गेलात ट्रिपला? कारण तुम्ही खूप कष्ट केलेत. मग कष्ट केलेत तर आता ट्रिपला आलायत, आठवडाभर तर आराम करा ना, एन्जॉय. पण आराम करताना शेवटच्या दिवशी गिल्ट वाटायला लागते, की आता आराम करून झाला, आता कष्ट करायला पाहिजेत." सो ते चक्र आहे. बरोबर. अँड इफ यू कीप ऑन वर्किंग लाईक दिस, कधीच प्रॉब्लेम येणार नाही. वा. आणि हे तुमच्याकडनं मी असं खूप वेळेला ऐकत असतो आणि या पॉडकास्टवरती तुम्हाला जेव्हा मी म्हणलं की सरांना बोलवू, तर त्याच्या मागचं हे होतं की आतापर्यंत मी तुमच्याशी खूप कमी वेळा भेटलोय, पण जेव्हा जेव्हा भेटलोय काहीतरी असं खूप छान आपण बोललोय, म्हणून म्हटलं ॲट लेंथ जर एवढ्या गप्पा मारता आल्या, आणि आमचा सगळा ऑडियन्स पण खूप यंग आहे आणि सगळ्यांना काही ना काहीतरी शिकायचंय. तर सर, मला ते क्युरियोसिटी आहे की गेल्या 25 वर्षामध्ये इन जनरल एज्युकेशन काय बदललंय असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे टेक्नॉलॉजी आली मान्य आहे, पण एज्युकेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? म्हणजे पूर्वी खूप सोपं होतं असं मला वाटतं. आता
अवघड कुठल्या अर्थी झाले, विद्यार्थ्यांना इतकी डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि इतके ऑप्शन्स ओपन आहेत. म्हणजे अगदी सिंपल सांगायचं झालं तर पूर्वी पंक्तीला बसल्यानंतर समोरची व्यक्ती यायची, त्याच्याकडे जे आहे ते वाढायचे, निघून जायचे. आता असं झालंय की आता बुफे समोर मांडलेला आहे आणि मी कुठेही जाऊ शकतो. मग मला प्रॉब्लेम आता असा येतो की मी ह्यानी सुरुवात करू का, मी त्यानी सुरुवात करू का, मी हे खाऊ का, मी ते पिऊ, असं विद्यार्थ्यांचं व्हायला लागलं. सो पूर्वी लिमिटेड ऑप्शन्स होते आणि त्याच्यातच करिअर करण्याची पद्धत होती. आता इतके ऑप्शन्स तयार झालेत टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमुळे की विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात फ्रँकली सांगायचं तर चूज करताना. एकच जन्म आहे, एकच यंग एज आहे आणि एकच एज्युकेशनचा स्पॅन आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळंच करावं असं वाटतं. मग दॅट बिकम्स डिफिकल्टी आणि त्यांना कुठेतरी प्रायोरिटाईज करायला खूप अवघड जातंय. देअर कम्स युअर अँड माय रोल, की त्यांना गाईड करण्यासाठी की ह्या प्रोफेशनमध्ये गेलात तर पुढे हे होईल, या प्रोफेशनमध्ये गेलात तर पुढे हे आउटकम मिळेल, हे सांगण्याची जबाबदारी आपली आहे. सो हे काम आता जास्त वाढलंय, पूर्वी तेवढं नव्हतं. त्यामुळे करिअर काउन्सिलिंग, करिअर गायडन्सची लेक्चर्स ही सध्या जास्त घ्यायला लागतात. हे झालं एज्युकेशनच्या बाबतीत. टेक्नॉलॉजी आहेच, म्हणजे टेक्नॉलॉजी वाढतच राहणार आहे आणि टेक्नॉलॉजीची मदत घ्यायलाच पाहिजे. आय एम हॅपी अबाउट दॅट टेक्नॉलॉजी. तुमची खूप मदत झाली आम्हाला त्यासाठी. मेनली चेंज कुठं झाला आहे, मी जो ऑब्झर्व करतोय, पूर्वी स्टुडंट्स किंवा त्यांचे पालक खूप पटकन विश्वास टाकायचे आपल्यावर, टीचरवर. आता मी ऑब्झर्व करतोय की विद्यार्थ्यांना आणि पालकांना समोरच्या माणसावर विश्वास टाकताना खूप वेळ लागतोय. ते पैसे पटकन टाकतील, जीपे केलं की पटकन आहे, क्रेडिट कार्ड दिलं, डेबिट कार्ड दिलं की पटकन आहे. ते पटकन आहे, ते लक्षात पण येत नाही पेमेंट केलेलं. पण विश्वास तितक्या पटकन नाही टाकत ते. दे टेक टाइम. त्यांना का असं? म्हणजे ते म्हणतात ना की चमत्कार दिखावतो नमस्कार मिलेगा, अशा टाईपची एक वृत्ती काहीतरी झाली की त्यांना दे वॉन्ट टू जज म्हणायचं का नाही माहित नाही मला, पण दे वॉन्ट टू वेट टिल दे अप्रूव्ह. म्हणजे ते आले, ऐकून सगळ्यांकडनं आले की हां सरांकडे जा, ॲम्बिशन्सला जा, कौस्तुभ सरांकडनं शिका, आले ते. पण ठीक आहे, बाकीच्यांनी सांगितलं म्हणून मी आलोय, पण मला अजून ते प्रूव्ह नाही झालेलं. अँड दे टेक टाईम. कधी कधी तर आम्हाला असं लक्षात येतं की पूर्वी लेक्चर सुरू झालं की लगेच विश्वास बसायला सुरुवात व्हायचा त्यांचा. आता जरा वेळ लागतो. एका महिन्यानंतर त्यांना जरा वाटायला लागते की हां, ह्या माणसावर विश्वास ठेवायला हरकत नाही. ॲट द मोस्ट आपलं काय होईल तर चांगले मार्क पडतील, याच्यापेक्षा वाईट काय होणार नाही. सो असं करून ते विश्वास ठेवायला थोडा वेळ लावतात. मे बी त्यांचे इतर काही इश्यूज असतील, वी डोंट नो. ते प्रॉब्ली एज्युकेशन जास्त कमर्शियलाइज झाले असं आपण म्हणू शकतो. दॅट इज ट्रू, दॅट इज पॉसिबल. त्यांचे काही पूर्वीचे अनुभव असतील की जे मी 10वीच्या पुढे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. सो 10वीच्या आधी त्यांनी जे क्लासेस लावले असतील, स्कूल्समध्ये गेले असतील, टीचरशी इंटरॅक्शन झाली असतील, तिथं काहीतरी धक्का त्यांना बसतो. म्हणजे माझ्याकडे काही केसेस होतात ना, त्यावेळी मी त्यांना विचारतो काय रे तुला खूप गैरगजुरे टीचर मिळाले होते का पूर्वी? सॉरी, म्हणजे कुठल्या टीचरबद्दल वाईट नाही बोलायचं मला, पण त्यांच्या घाबरण्याच्या पद्धतीवरनं मला असं वाटतं की तुला खूप पूर्वी वाईट टीचर मिळाले का? हो म्हणतो, खूप वाईट टीचर मिळाले. म्हटलं मी नाही आहे तसा, म्हणजे यू कॅन डिसाईड लेटर. पण मला आहे ना, मला तुझ्यातलं जो स्पार्क आहे तो तसाच कंटिन्यू ठेवायला आवडेल, किंवा तो स्पार्क आहे तो अजून मोठा भडका होईल, अजून त्याची मशाल होईल आणि चांगलं काहीतरी करिअर होईल, हे मला पाहिजे. तुला पनिश करायचं हे नाही, माझा इगो तुला दाखवायचा आहे, मी किती भारी आहे, मी किती मोठा आहे, हे नाही दाखवायचं आहे मला. मला तुझ्यातलं मोठेपण बाहेर काढायचं आहे आणि तुलाच दाखवायचं की तू मोठा होऊ शकतो. जर मी इतके वर्ष कष्ट करून तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे मोठा झालेलो आहे, इफ आय कॅन डू, एनीबडी कॅन डू इट. मी जर मोठा झालोय तर बाकी कोणीही होऊ शकतं, कारण मी कधीही हुशार नव्हतो, मी आजही हुशार नाहीये. पण मी घासू होतो. घासू याचा अर्थ की काम करत राहा, काम करत राहा, काम करत राहा, काम करत राहा, सक्सेस मिळणार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे गावाकडे विहीर असते, त्या विहिरीला दोरी टाकून असं पाणी काढतात. तर ते विहिरीतलं पाणी काढून काढून दोरी अशी घासून घासून तो जो दगड असतो ना, त्या दगडाला असा एक बेचका आलेला असतो आणि त्यातनं ती दोरी वर खाली करते. म्हणजे जो दगड पूर्वी असा होता त्याला ते घासून 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 बेचका झालाय. म्हणजे जर दगड पण बदलू शकतो तर आपण तर माणूस आहे. वा. काम करून 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 होऊ शकतं. अजून एक ऑब्झर्व केलं असेल तर पाण्याचा थेंब जर एक थेंब फक्त असा जमिनीवर पडत राहिला तर थोड्या दिवसांनंतर तिथे खड्डा पडला आहे. म्हणजे बारीक पाण्याचा थेंब, त्यात किती पॉवर असते अशी, पण तो थेंब पडून 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 तिथं खड्डा पडायला लागतो. मग आपण तर माणूस आहे. वा. आपण थोडेसे त्याच्यावर रोज थोडे 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 कष्ट करत राहिलो तर चेंज होणारच आहे, डेफिनेटली होणार आहे. आणि याच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि मी आय फॉलो इट. वा. त्यामुळे मी काही काम करत असताना कितीही मोठं काम असू दे, थोडं 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 रोज करत जायचं.
आता अमिताभ बच्चनच्या वडिलांची गोष्ट आहे ना तशी, की त्यांना एक खूप मोठा दगड आणायचा होता, 4 किलोमीटरवरनं घरापर्यंत आणायचा होता. तर अमिताभ बच्चन आणि हरिवंश राय बच्चन फिरायला गेले होते. तेव्हा ते म्हटले, की हा दगड मला घरात आवडेल. तर अमिताभ म्हटले, की असं कसं शक्य आहे ना, पण एवढा जड दगड कसा काय नेणार आपण? 20-30 दिवसांनंतर अमिताभ बच्चननी एक दिवस दार उघडलं घराचं, तो दगड आलेला होता. आणि बाबूजींना विचारलं, "ह्या कसा काय आला दगड?" म्हटले, "काही नाही, रोज थोडा-थोडा ढकलत आणला मी, इथपर्यंत आला." बापरे. सो दिस इज एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे जादूची कांडी फिरवली आणि मी अचानक PhD झालो, असं नाही होऊ शकत. इट्स अ प्रोसेस. फ्रेंचमध्ये एज्युकेशनला फॉर्मासिओ म्हणतात, म्हणजे फॉर्मेशन म्हणतात. फॉर्मेशन याचा अर्थ रॉ पद्धतीचा असलेला मुलगा हा फॉर्म होतो एज्युकेशनमुळे. आणि मग तो फॉर्म जो होतो म्हणजे त्याची एक मूर्ती तयार होते. मग ती कुठेही असेल, तो इंजिनियर असेल, तो डॉक्टर असेल, तो CA असेल, तो CS असेल, कोणी असेल. ती त्याची एक मूर्ती तयार होते. कुठल्या अर्थी? की नाव ही इज रेडी. वा. जो पूर्वी रॉ दगड होता. सो दॅट इज फॉर्मासिओ, फॉर्मेशन. सो ही एज्युकेशनची प्रोसेस आहे, त्याच्यावर विश्वास आहे माझा. तर वा. त्यांनी सकाळी उठायला होतं, की येस आपल्याला आज काम काहीतरी चांगलं करायचं, आज काहीतरी नवीन मिळणार आहे. असं आय एम वेटिंग फॉर सरप्राइजेस एव्हरी डे. म्हणजे द लार्जर पर्स्पेक्टिव्ह, लार्जर पिक्चर इज की तुमच्याकडं एक रॉ आलेला मुलगा पुढे जाऊन त्याच्या आयुष्यात काहीतरी खूप चांगलं करतोय. इज द माय मोटो. इज द अम्बिशन ऑफ अम्बिशन्स. करेक्ट. यू कॅन से दॅट. करेक्ट. तसं दॅट इज ट्रू. की विद्यार्थी प्रत्येकामध्ये मोटिव्ह काहीतरी एक पोटेन्शियल असतं. फक्त ते पोटेन्शियल त्यापर्यंत नेणं हा माझा रोल आहे. बरोबर. आणि एकदा का त्याला कळलं, की अरे आय कॅन डू एनिथिंग, की मग तो सुटतो. मग तो बरोबर काम करतो. सर एक चूज करा, तुम्हाला कुठला रोल जास्त आवडतो? डायरेक्टर अँड ओनर ऑफ अ बिझनेसमन ऑफ अम्बिशन्स का प्रोफेसर कौस्तुभ अत्रे? नाही, मला प्रोफेसरच बरं वाटतं. प्रोफेसरपेक्षा मी टीचर म्हणतो स्वतःला. शाळेमध्ये टीचर असतात, कॉलेजमध्ये प्रोफेसर असतात. तर मला टीचरच म्हणायला आवडतं. म्हणजे कुठेही मी फॉर्म भरायचं झालं तर प्रोफेशन टीचिंग म्हणतो. पण काय फरक आहे दोन लोकांमध्ये? काय फरक आहे जे तुमच्यामध्येच आहेत? सॉरी टू से, पण असं लोक म्हणतात, की जो अवघड गोष्ट इझी करून शिकवतो तो टीचर आहे. आणि जो सोपी गोष्ट अवघड करतो तो प्रोफेसर आहे. आय एम सॉरी, मी कोणाबद्दल वाईट नाही बोलत आहे, पण दिस इज द फॅक्ट. हे लोकांचं जे मत आहे तसं आहे. आणि टीचर आहे ना, तू ऑब्झर्व कर, की कॉलेजमधल्या टीचरला आपण जाऊन कधी असे क्लोजली बोललोय, भेटलोय, असं खूप रेअरली घडतं. पण स्कूलमधल्या टीचरला आपण बिनधास्त जाऊन काहीही बोलतो आणि काहीही सांगतो आणि काहीही गप्पा मारतो. करेक्ट. हे माझ्या बाबतीत घडलंय आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. सो आय लाईक टू बी दॅट टीचर रादर दॅन बिकमिंग डायरेक्टर ऑफ अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट. मला बिझनेसमन म्हणून नाही काम करता येत. मला टीचर म्हणून राहायला आवडतं, पण आता रोल दिलेला आहे देवानी, तर तो रोल पण पार पडायला लागतो. बरोबर आहे. त्यामुळे अम्बिशन्समध्ये डिसिप्लिन पाळणे ह्यासाठी मग डायरेक्टरच्या रोलमध्ये घुसायला लागतं आणि मुलांना दिशा दाखवणे यासाठी प्रोफेसर, टीचर या रोलमध्ये मी प्रिफर करतो. सो आत्ता आपण प्रोफेसर, टीचर या दोन शब्दांबद्दल बोलतोय. तर सध्या खूप जास्त एज्युकेशन कमोडिटाईज झालंय. म्हणजे अनेक ठिकाणी ही डिग्री 2,000 रुपयाला, ही डिग्री हे, असं आपण म्हणतोय. तर ऑन अ लार्जर सेन्स का गरज आहे देशाला एका फॅकल्टीची? काय होईल जर उद्या सगळे फॅकल्टी नाहीच आहेत आणि सगळं ऑनलाईनच सुरू आहे? काय रोल आहे त्या फॅकल्टीचा? लेट्स गो बॅक. खूप पूर्वी आपली पद्धती जी आहे ती गुरुकुल पद्धतीने सुरुवात झाली. म्हणजे गुरु आणि शिष्य हे एकत्र असल्याशिवाय ते केमिस्ट्रीच तयार होत नाही एज्युकेशनची. त्याच्यावरनं जास्त होत 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 मग शाळा, एक टीचर 40 मुलं, मग तसंच कॉलेज, एक टीचर 100 मुलं, असं ते सध्या चालू आहे. म्हणजे होत होतं. पॅन्डेमिक नंतर जे काही दणका बसला जोरदार आणि त्याच्यामुळे सुरुवात झाली ऑनलाईन एज्युकेशनची आणि मग सगळ्यांना असं जगच ओपन झाल्यासारखं, जिओग्राफिकल बॅरियर्सच बंद झाल्या सगळ्या आणि त्याच्यामुळे हे सुरू झालं. पण बिलीव्ह मी, तुमचं आता ऑनलाईन आम्ही वापरतोय, पण तरीसुद्धा ऑफलाईन एज्युकेशनला मरण नाही. बरोबर. म्हणजे ऑफलाईन एज्युकेशनमध्ये जी एनर्जी आहे, जी एक्सचेंजेस आहेत, जी क्रिएटिव्हिटी आहे, ती ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तेवढी नाही आहे, लिमिटेड आहे. अगदी सिम्पल एक्झाम्पल सांगतो. पॅन्डेमिकमध्ये काय झालं, ऑनलाईन एज्युकेशन केलं आपण. म्हणजे मी माझ्या क्लासमध्ये बसूनच लेक्चर्स घेतली सगळी माझ्या केबिनमधून आणि विद्यार्थी आपापल्या घरांमध्ये होते. लेक्चर सुरू झालं, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. लेक्चर सुरू झालं, लेक्चर्स शिकवलं, जे काय शिकवायचं आज ठरलंय ते संपलं शिकवून. बाय, गुड डे एव्हरीबडी, लेट्स मीट टुमॉरो, संपलं. एवढ्या याच्यात त्यांनी फक्त मला काय पाहिलं टीचरला, की हा माणूस गुड मॉर्निंग कसा म्हणला, शिकवलं कसं, एंड कसं केलं, मला होमवर्क काय दिला,
ओके उद्या मी हा होमवर्क तयार करून बसायचे, तो थोडीच बघणार आहे, मी केला तर केला, नाही केला तर नाही केला. हे झाले एलिमेंट्स त्याच्याच अँगलनी. हेच आता ऑफलाईन एज्युकेशनमध्ये विचार करून बघा, की क्लासची वेळ आहे 8 वाजता. इफ 8 ही वेळ असेल तर मी 7:55ला तयार पाहिजे. तर मी 7:55ला तिथं आहे. सो त्याला हे लक्षात आलं की 8च्या लेक्चरला 7:55ला माणूस तयार आहे. माझे माईक, त्यानंतर अटेंडन्स शीट, आज काय शिकवायचं आहे बोर्डावर लिहून सगळं तयार आहे मी. 8 o'clock आय स्टार्ट द लेक्चर. 8ला लेक्चर सुरू केलं, कोणीतरी त्याच्या आधी काही डाऊट्स विचारले येऊन की सर ह्या डाऊट आले, तर मी त्याच्याशी कसा बोलतोय, माझी बॉडी लँग्वेज काय आहे. डाऊट विचारल्यानंतर कानावर डाऊट पडला, मी जनरली असं करतो, कोणी डाऊट विचारला तर म्हणतो ए सगळ्यांनी लक्ष द्या, आणि तो डाऊट मी मोठ्याने सांगतो आणि त्याचं उत्तरही मोठ्याने सांगतो. कारण आमच्याकडे मिलिंद सर म्हणून आहेत, ते म्हणतात की जर एका माणसाला डाऊट असेल तर स्टॅटिस्टिक्सच्या रूलप्रमाणे 10 लोकांच्या डोक्यात तो डाऊट असतो. सो लेट अस यूज दॅट फॉर्म्युला, म्हणून मी सगळ्यांशीच बोलतो. सो ऑफलाईन एज्युकेशनमध्ये आल्यामुळे त्या माणसाला हे कळतं की ओके ह्यांनी डाऊट विचारला, ह्यांनी उत्तर दिलं म्हणजे ही इज अप्रोचेबल. त्यानंतर हाऊ आय बिहेव इन द क्लास, माझी बॉडी लँग्वेज काय आहे, शिकवताना मी हातवारे कसे करतो, काय शिकवतो, मी कोणापर्यंत पोहोचतो, माझ्या वर्गातले एकूण एक कितीही विद्यार्थी असू देत, एकूण एक मुलाचं नाव माझं पाठ असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला शेवटच्या बेंचवर पण हाक मारून सांगू शकतो, चल रे उत्तर सांग. याच्यावरून त्याला कळतं की आय शुड बी अटेंटिव्ह इन द लेक्चर. सो ऑफलाईन एज्युकेशनचा फायदा हा त्याला जाणवतो रादर दॅन ऑनलाईन. त्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल ना, तर त्यांनी घराच्या बाहेर पडणंच गरजेचं आहे. ऑनलाईन एज्युकेशनवर तेवढं नाही निर्भर राहत आहेत. हां, नो डाऊट इट इज बेनिफिशियल. कोणासाठी? ज्याला खरंच खूप लांब राहतोय आणि त्याला चांगलं एज्युकेशन दुसऱ्या गावातलं पाहिजे, तर त्या मुलासाठी डेफिनेटली तो उपयोग आहे. आमच्याकडे ऑनलाईन एज्युकेशन घेणारे कोण कोण आहेत, आपलं पोर्टल जे वापरतात, मी पाहिलं एकदा कोण आहेत. तर एक विद्यार्थी आहे जो खूप लांबून शिकतो आणि त्याला पोलिओचा प्रॉब्लेम आहे, तो चालूच शकत नाही, तो येऊच शकत नाही पुण्यात, तो पुण्यात येऊन राहील, एकटा काम करेल असं होऊच शकत नाही, तो एक शिकतोय. एक विद्यार्थिनी आपली आहे जी एका संस्थेमध्ये राहत होती, ऑर्फनेजमध्ये, आणि तिकडनं शिकत होती. ती व्हीलचेअरवर असते सतत 24 तास. सो तिला मदतीने कोणाच्या तरी शिकायला लागतं. करेक्ट, या लोकांना एज्युकेशन ह्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाईन यासारखी गोष्ट नाही आहे. मी नाही जाऊ शकत त्यांच्यापर्यंत. मग ऑनलाईन एज्युकेशन त्यांच्यापर्यंत ते एज्युकेशन घेऊन जाते. ह्या लोकांनी नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे. पण आपल्या ॲम्बिशन्सच्या पलीकडच्या गल्लीत राहणारा मुलगा मला येऊन जेव्हा म्हणतो की सर मला जरा ऑनलाईनचा ॲक्सेस द्या ना, एक ठेवून देईन म्हणतो. तुला येता येतंय, तुला कपॅसिटी दिली आहे देवानी, तू येऊ शकतोस. अजून एक विद्यार्थिनी आपली आहे जी 100% ब्लाइंड आहे, ती आपलं पोर्टल वापरते. बरं. सो ज्या विद्यार्थ्यांना खरंच फिजिकली प्रॉब्लेम आहे त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन वापरणं ठीक आहे, पण ज्यांना जाऊ शकतात टीचरपर्यंत त्यांनी टीचरपर्यंत जायलाच पाहिजे सर्वांगीण विकासासाठी. Correct. सो एक गुरु टीचर असणं गरजेचं आहे. करेक्ट. म्हणजे आपण जर टॉप 3 गोष्टी काढायचा प्रयत्न केला की अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स, शिक्षणच्या व्यतिरिक्त एका स्टुडंटच्या आयुष्यावरती फॅकल्टीचा काय प्रभाव आहे, तर त्या काय असतील? पहिला प्रभाव म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व, टीचरचं व्यक्तिमत्व, की तो कसा आहे, तो कसा प्रेझेंट करतो स्वतःला. कुठेतरी विद्यार्थ्यांवर याचा इम्पॅक्ट होत असतो, इन्फ्लुएन्स होतच असतो. करेक्ट. सो त्याचं व्यक्तिमत्व टीचरचं. दुसरं त्याचं नॉलेज म्हणजे त्यांनी काय शिकलेलं आहे आणि ते शिकलेलं तो समोरच्या विद्यार्थ्याला पचेल असं कसं डिलिव्हर करतो. आणि तिसरं माणूस म्हणून हा माणूस कसा आहे. तर या 3 गोष्टींवर त्या विद्यार्थ्याचा रॅपो त्या टीचरशी असणं खूप तयार होतो, किंवा ते त्या 3 टॉप 3 गोष्टी आहेत की ज्या टीचरनी विद्यार्थ्याला पास ऑन कराव्यात. करेक्ट. म्हणजे जर एका परीक्षेसाठी जर एखाद्या विद्यार्थ्याला तयार करायचं असेल तर कदाचित ऑनलाईन एज्युकेशन चालू शकतं, पण एक माणूस म्हणून जर त्या विद्यार्थ्याला घडवायचं असेल तर एक फॅकल्टी पाहिजे. सॉरी मी ब्रेक करतो मध्ये, की आता असं एक एक्झाम्पल घेऊ आपण, की घरामध्ये रोबो आणून ठेवलेला आईनी, की रोज आई तुम्हाला वाढती आहे टेबलवर, त्याच्याऐवजी आई म्हणेल की मी तिकडं लक्ष ठेवते किचनमध्ये आणि एक रोबो येऊन तुम्हाला वाढून जाईल. किती दिवस जेवाल तुम्ही? मजा नाही येणार. हाच थोडासा इम्पॅक्ट एज्युकेशनवर पण आहे, की तुम्ही ऑनलाईन शिकताय, ओके पहिल्यांदा छान वाटतंय, भारी वाटतंय, मी माझ्या काय म्हणतो आपण त्याला कम्फर्ट झोनमध्ये बसून शिकतोय कुठलं तरी लांबचं, छान आहे. म्हणजे पुण्यात बसून लंडनचा कोर्स करणं खूपच छान आहे, काही वाद नाही त्यात. ते जॉग्राफिकल बॅरियर्स, एज्युकेशनचा खर्च वगैरे सगळं मानतात. पण थोड्या दिवसांनंतर त्याला मोनोटोनी यायला लागेल आणि त्यात काहीतरी एक एलिमेंट मिसिंग वाटायला लागेल. सो म्हणून ते ऑनलाईन एज्युकेशन चांगलंच आहे, नो डाऊट, पण त्याच्या जोडीला बाकीच्या गोष्टी लागतात. करेक्ट.
म्हणजे प्रेम लागतं. टीचर पण प्रेमच मी असं विचार करतो की हे जे समोर सगळे बसलेत हे सगळे माझेच आहेत मुलं. इथे एकदा ते आत आले की हे सगळी माझी मुलं आहेत. मी आई वडिलांना सांगतो तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. आमचा दोघांचा रॅपो आहे, यू प्लीज डोंट डिस्टर्ब अस. मग ते इथं आल्यानंतर मी बघतो त्यांची ग्रोथ कशी होईल, त्यांची वाढ व्हायला पाहिजे. बरोबर. सो हा एलिमेंट ऑनलाईनमध्ये कितीही इच्छा असली तरी नाही पोहोचवता येत. बरोबर. कारण याला दुसरा पण एक अँगल आहे की जसं आपण म्हणतोय की स्टुडंट्सनी एका पर्सनल म्हणजे काय म्हणतात त्याला इन पर्सन टीचिंगकडे यावं, तसंच आजकाल जे आम्ही कॉलेजेसमध्ये बघतो खूप जास्त ट्रान्झॅक्शनल टीचिंग वाढत चाललंय. फॅकल्टीजनी पण डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की आपण फक्त त्यांना शिकवत नाही, आपण त्यांचं आयुष्य घडवतोय. एक्झॅक्टली. तर हा जर थॉट नसेल तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी मिस करेक्ट आहे. त्याच्यामध्ये म्हणजे व्हायला माझ्याकडे जे नवीन टीचर्स कोणी येतात ना, वॉक इन्स, ते वॉक इन येतात, पहिला प्रश्न विचारतात की मी अकाउंट शिकू शकतो, मुझे कितना मिलेगा. म्हणजे पहिलाच मीटिंगमध्ये तुम्ही असं कसं विचारू शकता मुझे कितना मिलेगा. माझं उत्तर असतं इट डिपेंड्स ऑन यू. व्हॉट डू यू मीन? इट डिपेंड्स ऑन यू मीन्स तुम्ही शिकवायला आलात, तुमचं शिकवणं मुलांना आवडलं, ग्रोथ झाली, नंबर ऑफ स्टुडंट्स वाढले ऑटोमॅटिकली, कारण आपण शेअरवर काम करतो, पर्सेंटेज देतो त्यांना. सो जर मुलं वाढली तर तुझं इन्कम वाढणार आहे. फिक्स ठेवतच नाही आपण. सो इट डिपेंड्स ऑन यू की तू कसा आहेस त्याप्रमाणे ते वाढेल. लोकांना असं वाटतं की सगळं बना बनाया मिलेगा मुझे आणि मी जाऊन फक्त लेक्चर डिलिव्हर करायचं अँड आय विल गेट लॅक्स ऑफ रुपीज. असं नाही होत. यू हॅव टू वर्क. मी ₹200 ₹50 पर स्टुडंट असं ₹200 पहिलं माझं 1992 मधलं पेमेंट होतं. ₹200. सो ₹200 सुरुवात केली तेव्हा पैसा हा हेतूच नव्हता. म्हणजे तेव्हा जबाबदारीही नव्हत्या संसाराच्या, घराच्या. पण असंही नव्हतं की अरे माझे सर कसले कमवत आहेत मग मी पण कमवीन. असं बरोबर. नाहीये. तू किती चांगलं शिकवतोयस ते मुलांपर्यंत पोहोचतंय, देन इन्कम कम्स. बरोबर, डेफिनेटली. आणि आता सो वी आर टॉकिंग अबाउट एका स्टुडंटचं आयुष्य कसं घडतं, त्याच्याचबरोबर फॅकल्टीचा काय रोल आहे. अजून एक मला काही बरेच कॉन्ट्रोवर्शियल ह्याच्यावर टॉपिक सुरू असतात की हल्ली जे खूप जास्त म्हणजे मागितलं की मिळालं असं जे सगळीकडे कल्चर सुरू आहे, तर तुमच्याकडे मुलगा येतो वयाच्या 17व्या वर्षी, 16-17 वर्षाच्या आसपास. सो वी कॅन से की तो बऱ्यापैकी अजून मोल्ड होण्याच्या लेवलला असतो. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही एकीकडे आणि आई वडील, तर ते कसं इक्वेशन असलं पाहिजे आणि कसं नसलं पाहिजे? खूप डेंजर प्रश्न विचारलास तू. पूर्वी असं होतं की वर्गात जर एखाद्या विद्यार्थ्यांनी काही मिसबिहेव केलं, असतं ना, वयच आहे त्यांचं, तर मी काही बोललो त्याला, ओरडायचं नाही. आमच्याकडे रूल आहे, ओरडायचं नाही. कारण आजकाल ते पद्धत नाही ओरडायची. यू हॅव टू कन्सल्ट हिम, यू हॅव टू थिंक ऑफ हिम वगैरे वगैरे. काउन्सिल हिम. काउन्सिल हिम. सो ओरडायचं नाही. पण मी त्याला जर काही बोललो तर मला गॅरंटी असते संध्याकाळी आई वडिलांचा फोन मला येणार आहे. बापरे. सर तुम्ही आज त्याला बोललात, मग त्याच्यावर चांगलं ते आहे का वाईट आहे काय? नाही सर तुम्ही त्याला का बोललात. बापरे. म्हणजे पूर्वी असा तुझ्या माझ्या आई वडिलांनी कधी आपल्या टीचरला फोन केला तर तुला आठवते का? नॉट पॉसिबल. करायचेच नाहीत ते असे. माझ्या आई वडील म्हणजे अशी जनरेशन होती की मी जर घरी जाऊन सांगितलं की आज असं असं सर बोलले, तू काय चुकलास, करेक्ट. तुझी काय चूक झाली, तू काय केलंस पहिल्यांदा सांग, देन बघू आपण विचार करू नंतर. आणि घरी वेगळी उत्तर पूजा बांधायची. करेक्ट आहे. आज असं घडतं की एक किस्सा असा घडला की मी वर्गात शिकून मी ऑफिसमध्ये गेलो तर माझे वडील मला मदत करायचे. तर वडील आले आणि वडील म्हटले की अरे तू काय बोललास आज लेक्चरमध्ये. म्हणलं काय बोललो. अरे एक मुलगी रडत रडत घरी गेली आणि तिचे आई वडील म्हणतात की आम्ही त्या मुलीला जन्मत परत तुमच्या इथं पाठवणार नाहीये. म्हटलं बाबा मी काही नाही केलं असं. मग मी रेकॉर्डिंग काढलं, रेकॉर्डिंग ऐकायला लागलो CCTVचं, त्याला कॅमेरा हे माईक पण आहे. म्हटलं काय बोललो मला तर काय कळतच नाही. आई वडील आले, मुलगी आली, ते येणार आहेत तुला भेटायला बाबा म्हटले. म्हटलं ठीक आहे, आय एम रेडी. ते आल्यानंतर माझ्याकडे उत्तरच नव्हतं ना काही मी काय बोललो होतो. मग मी ते CCTVचं त्यांनाच दाखवलं. म्हटलं तुम्हीच ऐका आणि तुम्हीच ठरवा. तर ते सगळा एपिसोड त्यांनी पाहिला. मुलीला म्हटले हां काय झालं. ती म्हटली ते मला म्हणले काय फालतूपणा चाललाय हा, लक्ष द्या अभ्यासात. वडील म्हटले हो ते शिकवत होते ना, मग तू का बोलत होतीस शेजारचीशी, चल घरी बघूयात. म्हणजे विद्यार्थी घरी जाऊन काय सांगतात वी डोंट नो. आणि कुठलेच आई वडील मुलांना खराब शिकवत नाहीत की तू बाहेर जाऊन वाईट वाग. टीचर्स कधीच खराब शिकवत नाहीत की तुम्ही वाईट वागा बाहेर. मग हे येतं कुठनं, तर ते कंपनीमधनं येतं किंवा ते सगळे एकत्र आल्यानंतर जी काही केमिस्ट्री तयार होते ना त्यातनं ते जन्माला येतं. करेक्ट. हे एज्युकेशनचा प्रकार बदललाय सध्या. बरोबर आहे. आणि कारण तुम्ही जर थोडंसं ॲनॉलॉजी बघितली तर आज जी लोक ज्यांचे मुलं 10वीला वगैरे आहेत,
10वी-12वी ही अशी लोक आहेत जे कदाचित काय 45 मॅक्सिमम 40-45च्या आसपास. हे असे लोक आहेत की ज्यांना त्यांच्या टीनेजमध्ये प्रॉब्ली सगळं नव्हतं मिळालं. दे हॅड टू फाईट फॉर इट. करेक्ट त्यामुळे आता त्यांचं असं झालं की मला सगळं द्यायचंय. करेक्ट. तर तुमचा ह्या पालकांना काय सल्ला आहे की एकतर सगळं द्या का नका देऊ का काय करा? एक किस्सा परत सांगतो. परवा घडलेला. लेक्चर चालू होतं. दुसरे टीचर शिकवत होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एवढी 3 पानं वाचून यायची, कारण तो टॉपिक थोडासा चॅलेंजिंग आहे. तर एवढी 3 पानं वाचून यायची आणि मग इथं आल्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करीन आणि परत आपण डिस्कशन करू. पूर्ण वर्गामध्ये 80 मुलांपैकी फक्त 5 विद्यार्थी वाचून आले. मग सर म्हणले की ठीक आहे, तुमचं जर कॉन्ट्रीब्युशन असं असेल तर मी पण तुम्हाला टिंज दाखवतो की टीचर कसा वागू शकतो. जर तुम्ही कॅज्युअली घेताय तर मी पण कॅज्युअली घेऊन दाखवतो. आणि त्यांनी एका तासामध्ये 3 सब चॅप्टर्स संपवून टाकले. माझ्याकडे मुलांचं महामंडळ आलं की सर असं झालं तसं झालं. म्हटलं अरे डोंट वरी, होईल, फक्त तुम्ही प्रॉमिस करा ना की तुम्ही वाचू शकता, तुम्ही वाचाल. 3 पानं वाचायला किती मिनटं लागतात रे? तर ते म्हटले सर 15-20 मिनटं. म्हटलं चल लॉ आहे, किती मिनटं लागतील? सर अर्धा तास लागेल. म्हटलं अर्धा तास तुम्हाला काढता येत नाही स्वतःसाठी. सरांचं एज्युकेशन झालं, माझं झालं, तुमच्या आईवडिलांचं झालं, तुमच्यासाठी तुम्हाला 30 मिनटं नाही काढता आली. झाला. ह्या मुलांना पटलं, ते गेले. दुपारी एक मेसेज आला मला की आज असं असं घडलेलं आहे पालकांचा. माझी मुलगी रडत रडत घरी आलेली आहे आणि तुम्ही टीचरला सांगा की ते परत शिकवा. बरं. सो ह्या मेसेजवरनं, मेसेज इज अ डेंजरस थिंग. त्यातनं तुम्हाला टोन कळत नाही पालकांचा. सो आय टूक इट इन अ वे की आम्ही फी भरलेली आहे, आम्ही पैसे टाकलेले आहेत, नाच. असा फील आला मला त्यांनी. असं नाही करून चालत ना. तुम्ही तुमच्या स्टुडंटला पण विचारा ना की काय. तर ही सवय जी लागली आहे ना की स्टुडंटनी तोंडातनं बाहेर शब्द काढला की आई वडील तयारच आहेत त्याला सगळं डिलिव्हर करायला. इथं कुठेतरी एक चाप बसला पाहिजे. आईवडिलांनी पण विचार करायला पाहिजे की इतकं इझिली दिल्यामुळे काय घडू शकतं. मला सांगायला खूप आनंद होतो की माझ्या 2 मुली आत्ता जस्ट कॉलेज लाईफमध्येच आहेत. एक कॉलेजमधनं बाहेर पडली, नोकरीला लागली जस्ट आत्ता, आणि दुसरी कॉलेजमध्ये आत्ता आहे FYला. या दोन्ही मुलींना एक तर माझ्याकडे जे किस्से घडतील ते मी जेवताना घरात सांगायचोच. एक दिवस विचारलं म्हणून, तू आम्हाला हे सगळे किस्से का सांगतोयस? म्हटलं तुम्हाला कळलंच आहे का सांगतोय. आणि मी त्यांना सांगितलं होतं मी तुम्हाला तुमची 12वी होईपर्यंत मोबाईल देणार नाही, व्हॉट्सॲप देणार नाही, इन्स्टा नाही, कुठलंच सोशल मीडिया नाही. घरात जो आपला तो टकटक टकटक 3310 होता ना, पोचलं, आलो, निघाले, एवढं कम्युनिकेशन करायला फोन दिला होता. आणि टू माय ग्रेट सरप्राईज मी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही ठरवलेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळाली की तुम्हाला वाटेल तो फोन मी द्यायला तयार आहे. मला आनंद आहे दोघींपैकी एकीनेही रिबेल नाही केलं. वा. असं का तसं का. एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, दे स्टिक टू इट. आणि 12वी नंतर मोठ्या मुलीला तिला पाहिजे तिथं ॲडमिशन मिळाली NIDमध्ये, मग तिला फोन मिळाला. छोट्या मुलीला पाहिजे तिथं ॲडमिशन मिळाली नरसिंहमुंजीला, मग तिला फोन मिळाला. वा. ह्यानी झालं काय, आम्ही आमच्या मुलांशी त्यांची 12वी होईपर्यंत कनेक्टेड राहिलो. जे आज घरांमध्ये प्रॉब्लेम आहे, दे आर ऑल डिस्कनेक्टेड. एक मुलगी तर मला, मुलं येऊन बोलतात माझ्याशी, सगळं बोलतात सगळं, म्हणून ते टीचर जे म्हणतात ना शाळेचं तसं. एक मुलगी येऊन मला असं म्हणली की माझ्या मम्मीला फरकच पडत नाही मी घरात जिवंत आहे का मेली आहे. बापरे. म्हणजे घरातलं वातावरण काय असेल विचार करा. एक मुलगी मला येऊन म्हणली की संध्याकाळी आम्ही जेवायला सगळे टेबलवर एकत्र असतो, कोणीही कोणाशी काहीही बोलत नाही, आम्ही सगळे आमच्या फोनमध्ये असतो आणि जेवत असतो. काय वातावरण असेल घरात, इमॅजिन करा. सो हे वातावरण आईवडिलांनीच तयार करायचं आहे. मुलांना नाही कळणार आहे, मुलं लहानच आहेत अजून. पण आईवडील तर 40, 25, 50 वर्षाची आहेत ना. आईवडिलांनी विदाऊट मोबाईल काळ बघितलेला आहे. 93-94 पर्यंत मोबाईल नव्हते आपल्याकडं. म्हणजे आईवडील जे आत्ताचे आहेत, जे माझ्या बरोबरच्या आसपासचे आहेत, त्या सगळ्यांनी विदाऊट मोबाईल काळ जगलेले आहेत चांगला. सो त्यांनी ते वातावरण घरात आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं, बाय हुक और बाय क्रुक. करेक्ट. म्हणजे द्यायचं पण आहे, पण ते एक आता सगळंच मिळालं, आता काय गरज आहे मला काहीतरी अचीव करायची, हे फिलिंग नाही. हो, हे आहे. आज एक विद्यार्थी आणि आई आज आले होते आणि आईची कंप्लेंट अशी होती, अहो सर तो अभ्यासच करत नाही. म्हटलं बाळा तुला काय करायचंय पुढे? असं काही नाही ठरलं म्हणतो. मला त्याच्या त्या अशा खांद्यावरनच मला कसं तरी गलबललं की असं कसं होऊ शकतं. वय वर्ष 17चा मुलगा आणि तो म्हणतो मला काही पुढे नाहीच, मला काही गोलच नाही. जसं लाईफ येईल तसं जगायचं म्हणतो.
तो काहीतरी अचीव्ह करायचंय. मी मुलांना तेच म्हणतो की तुमच्या आई वडिलांनी असं केलंय का की खूप कोट्यवधी रुपये असे बँकांमध्ये ठेवलेले आणि तुम्हाला सांगितलंय की हे तुझेच आहेत बाळा, असं सांगितलंय का? कदाचित हो म्हणतील आज. आणि मी त्यांना हेही सांगतो की जर आई वडिलांना असं लक्षात आलं की आपलं कार्टन नालायक आहे, तर एक सही करतील आणि सगळेच्या सगळे एखाद्या संस्थेला दान करून टाकतील. तुझ्या हातात एक कवडी पण मिळणार नाही. कुठले आई वडील हार्ड अर्न मनी अशा मुलाच्या हातामध्ये टाकतील? खरंय. सो मुलांना ही सेन्स ऑफ अचिव्हमेंटच काही राहिलेली नाही की मला काहीतरी बनायचंय. मी त्यांना सांगतो की सगळं तुमच्याकडे आहे, तुम्हाला फक्त स्वतःला प्रूव्ह करायचंय. घरात तुमचं काळं कुत्रं ऐकत नाही, आई वडील ऐकत नाहीत, मोठे बहीण भाऊ ऐकत नाहीत, काका मावशी कोणी तुमचं ऐकत नाही. आहे का तुम्हाला ओपिनियन? तुम्हाला पॉवर आहे का तुमचा शब्द ऐकतील? असं नाहीये. मग तुमचा शब्द ऐकावा असं तुमचं एज्युकेशनच तुम्हाला देऊ शकतं. सो एज्युकेशन गिव्स यू पॉवर सो दॅट अदर्स विल लिसन टू यू. सर आता थोडंसं काही एका सिरियस प्रश्नाकडे येणार आहे. 3 स्टॅटिस्टिक्स समोर मांडतो आणि त्याच्यावरती आपल्याला या सेगमेंटच्या शेवटी यायचे की ती जी मुलं आहेत त्यांना तुमचा काय सल्ला आहे. ओके, आत्ताच आता हे चांगलं का वाईट आहे तुम्हीच मला सांगा. आता अख्ख्या जगामध्ये इंडिया पहिल्या नंबरला आहे. अच्छा. ऑन नंबर ऑफ स्टुडंट्स गोइंग आउट ऑफ द कंट्री टू परस्यू हायर एज्युकेशन. देवा. मागच्या वर्षी चायना होतं. 2023 मध्ये भारतातनं 13 लाख मुलं बाहेर गेली शिकण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही काही लोकांना विचारलं की बाबा का असं आणि काय असं आहे, तर मग असं एक खूप टिपिकल रिप्लाय आला की इंडियात काय ठेवलंय, तिकडे जाऊन मला केवढे डॉलर्समध्ये कमवता येतील, तिकडे जाऊन मला एक लाईफस्टाईल मिळेल. तर हे एकीकडे. दुसरीकडे आता स्किल इंडियानी एक रिपोर्ट प्रेझेंट केला मागच्या वर्षी, ज्यात ते असं म्हणाले की आपल्याकडे एकतर खूप अनएम्प्लॉयमेंटचं खूप बोललं जातं, पण 75% ऑफ पॉलिटेक्निक, 43% ऑफ इंजिनियर्स आर अनएम्प्लॉयबल. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे पण त्या लोकांकडे ते स्किल नाही. आणि तिसरीकडे आपल्याकडे असं म्हणलं जातं की इट इज इंडियाज डिकेड. आपले स्टार्टअप्स खूप मोठे होत आहेत, अख्खं जगाचं भारताकडे लक्ष आहे. हे 3 गोष्टी एकमेकांना जात नाहीयेत. तर आता ही जी मुलं आहेत जी या बॅचला ठरवतील बाहेर जायचं, तर काय तुमचं याच्यावरती मत आहे? मी ऑब्झर्व करतोय की विद्यार्थी बाहेर जात आहेत शिकायला. अनेक विद्यार्थी पाहतोय मी जाताना. 2-3 कारण आहेत त्यासाठी. पहिलं, एक आपल्याकडची जी रिझर्वेशन पॉलिसी आहे, त्या रिझर्वेशन पॉलिसीमुळे लोक किलिंग स्पिरिटनी ओके ओपन कॅटेगरीसाठी काही 2-3% शिल्लक आहेत, तर मी त्या 2-3% मध्ये बसूनच दाखवीन, अशा किलिंग स्पिरिट ऐवजी ते असं म्हणतात एस्केपिझम, जाऊ दे, मी त्यापेक्षा मी त्याच कपॅसिटीच्या बाहेरच्या देशांमध्ये जाऊन शिकतो. सो रिझर्वेशन पॉलिसी खूप जास्त असल्यामुळे जे ओपन कॅटेगरीमधले स्टुडंट्स आहेत, मे बी त्यांना असं वाटतं की मला नको याच्यात पडायला, मी दुसरीकडे जाऊन शिकतो. हा एक आहे. दुसरं एक कारण मी बघतो, एक सोशल स्टेटस, की मी बाहेर जाऊन शिकतो. म्हणजे जर ऑब्झर्व केलं, काही विद्यार्थ्यांचं माझ्याशी कनेक्टेड आहेत जे, तर असं मी ऑब्झर्व करतो की तिथलं फ्रायडे, सॅटर्डे, संडे जे कल्चर असतं, पार्टीज, गोईंग आउट, ट्रॅव्हलिंग, मेकिंग फ्रेंड्स, ह्या सगळ्याचे फोटोज त्याच्यावर टाकलेले असतात इंस्टाग्रामवर. म्हणजे इंस्टाग्राम भरलेलं असतं त्यांचं या सगळ्या इव्हेंट्सनी. पण मी आत्ता रिसेंटली परदेशात जाऊन आलो न्यूझीलंडमध्ये, तेव्हा काही विद्यार्थ्यांना भेटलो तिथे. तेव्हा त्यांचं जे लाईफ आहे ना, ते पाहिलं मी, दे आर सो सॅड. सॅड कुठल्या अर्थी, की तो आपल्याकडचा जो टच आहे, इंडियननेस, तो त्यांच्यापर्यंत नाही पोचत आहे. आणि त्याच्यामुळे ते ठीक आहे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे दे एन्जॉय, पण मंडे टू फ्रायडे परत जेव्हा काम करायची वेळ येते, तेव्हा ते इंडियासारखं कल्चर जे तिथे नाही आहे ते मिस करतात. पण ती साईड कधी पुढे येत नाही इंस्टाग्रामवर. पण इंस्टाग्रामवर सगळे शोज करतात की मी किती छान आहे, माझं लाईफ किती कूल आहे. ह्यासाठी लोक जातात, अनेक लोक, सोशल स्टेटस म्हणून. आणि तिसरं एक फॅड म्हणून. या पॅन्डेमिकमध्ये लोकांनी इतक्या वेब सिरीज आणि इतक्या देशांमधल्या इतक्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की सगळ्यांना असं वाटतं की मी त्या कंट्रीमध्ये जाऊन शिकतो, मी त्या कंट्रीमध्ये जाऊन राहतो, तिथलं लाईफ खूप वेगळं आहे. जसं तू आत्ता म्हणलास की माझी एक वेगळी लाईफस्टाईल होईल, एक फॅड म्हणून ते जात आहेत. तर माझं विद्यार्थ्यांना सांगणं असं आहे की मी सल्ला नाही काही देणार, पण माझा विचार कॉमर्सचा माणूस असल्यामुळे असं आहे की तुम्ही डॉलर्स, युरोज, पाऊंड्समध्ये स्पेंड करायचं. आणि ह्या देशांमध्ये तशी आहे का परिस्थिती की जी तुम्हाला तिथं राहून एम्प्लॉयमेंट देतील? तर नाहीच आहे. सगळ्या कंट्रीजनी, सगळ्यांनी आपले आवळून घेतलेत आता पाश. ते म्हणतात की नाही, आम्ही या बाहेरनं आलेल्या लोकांना नाही ठेवणार आहोत तिथे. तुम्ही शिका, म्हणजे आम्हाला पैसे मिळतील. फार तर फार काय 6 महिन्याची इंटर्नशिप करा अँड देन यू गो टू युअर कंट्री. स्पेंडिंग इन युरोज, पाऊंड्स अँड डॉलर्स
अँड अर्निंग इन इंडियन रुपीज हे इक्वेशन किती चांगलं आहे, म्हणजे किती किती तुम्हाला योग्य वाटतंय, हा प्रत्येक ज्याने त्यांनी विचार करायचा. माझं असं ठाम मत आहे, मी पण सुरुवातीला म्हणलो की माझ्या डोक्यामध्ये होतं की मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये राहून कुठेतरी बाहेर जाईन, पण देवाची इच्छा होती मी इथे राहावं, कारण त्यावेळचा काळच तसा होता. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेचा तो काळच असा होता की खरंच काही वाटत नव्हतं चॅलेंजिंग इथं. पण आता इंडिया खरंच खूप बदलत आहे. गेल्या 10 वर्षात जर पाहिलं तर इतके चेंजेस घडलेले आहेत इंडियामध्ये, जे नव्हतं ते खूपच ड्रास्टिकली आता यायला लागलंय. म्हणजे कधी-कधी तर काही सिटीजमधनं जात असताना असं फील येतो की आपण इंडियात आहोत का खरंच फॉरेन कंट्रीजमध्ये आहोत. इतकी डेव्हलपमेंट मुलांना जी पाहिजे ती झालेली आहे. सो इथे राहिल्याने जास्त अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळू शकतात, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. सो मुलांनी ह्या 3 पॅरामीटर्सवर विचार करावा की खरंच आपण कुठल्या गोष्टीसाठी जायला पाहिजे. मी माझ्या मुलींनी हा पॉईंट मांडलाच होता माझ्याकडं. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला इंडियामधलं एज्युकेशन जर असं वाटलं की हे अपुरं आहे, तर तुम्ही बाहेर जाऊन शिका. इंडियामध्ये जिथं-जिथं पॉसिबिलिटी आहे तिथं करा ना ट्राय आधी. प्रयत्न तर करा की तुम्ही ह्या 3% मध्ये बसाल आणि तुमच्यात कपॅसिटी आहे, यू कॅन डू इट. राईट. सो माझीच मुलं असल्यामुळे ते काही एवढी हुशार नाही आहेत. पण ते कष्ट करणारी आहेत आणि ते कष्ट करून मिळवत आहेत जागा त्यांच्या. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही एक छोटासा कोर्स करायला बाहेर जाऊन या, की बाहेरच्या कंट्रीजमध्ये कशा पद्धतीचं शिकवलं जातं, हे शिकण्यासाठी जाऊन या. त्या 13 लाखांपैकी किती लोकं परत येणार आहेत याचं पण स्टॅटिस्टिक्स पाहिजे मला. अवघड आहे. ते त्यातले जर मॅक्झिमम लोकं परत येणार असतील ना, तर जावं त्यांनी शिकायला, माझी काही हरकत नाही. म्हणजे 90% लोकं जर परत इंडियात येऊन काम करणार असतील, की आम्ही परदेशात जातो आणि त्यातल्या पॉलिसीज, नवीन गोष्टी घेऊन इंडियात येतो टू डेव्हलप इंडिया. माझं बिंदास जा असं म्हणणं आहे त्यांचं. पण तिथंच जर राहणार असाल, तर विचार करण्यासारखं आहे. राईट, बरोबर आहे. कारण आता आधी तुम्ही जसं म्हटलात तसं थोडंसं ऑपॉर्च्युनिटीज कमी होत्या, पण आता इतक्या ऑपॉर्च्युनिटीज वाढलेल्या आहेत. आणि अजून एक ह्याच्यामध्ये आहे की अजूनही आपल्याकडे ऑन्टरप्रेनरशिपला खूप जास्त हे नसतं, एस्पेशली महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये आणि आपल्या सगळ्या आजूबाजूच्या आमच्या ह्याच्यामध्ये. घरात तेच झालं होतं. जेव्हा मी नोकरी सोडून स्वतःचा क्लास सुरू करायचा विषय काढला होता, तेव्हा माझे वडील जे गेले 40 वर्ष नोकरीमध्येच आहेत, किर्लोस्करमध्ये होते. 40 वर्ष नोकरीच केली आहे. त्या माणसाला हे खूप अवघड आहे ॲक्सेप्ट करणं, की पुढच्या जनरेशनचा माणूस बिझनेस सुरू करतोय घरामध्ये. तेव्हा तेही म्हणले होते, "तुला काय प्रॉब्लेम होता? सगळं छान तर चाललं होतं. काय गरज होती तुला ह्याच्यात पडण्याची?" पण मला इतका आनंद आहे, ते जेव्हा रिटायर झाले किर्लोस्करमधनं, तेव्हा ते पहिल्यांदा मला म्हणले, "मी तुझ्याबरोबर काम करू इच्छितो." वा. सो दॅट वॉज अ प्लेजर. आणि 11 वर्ष त्यांनी माझं पूर्ण पूर्ण माझं काम, ऑफिसचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम त्यांनी पाहिलं, विच वॉज अ चेरी ऑन द टॉप. वा, क्या बात आहे. सो मराठी तू म्हणतोस तसं मराठी घरांमध्ये हे म्हणणंच असतं की काय गरज आहे बिझनेस करण्याची. सो राईट. स्टार्टअपमधनं मुलं येत आहेत, त्याचं स्टॅटिस्टिक्स पण बघायला पाहिजे. येस. सो अशी जी आता ऑन द वर्ज मुलं असतील, तुमचे स्टुडंट्स किंवा नसतील तुमचे स्टुडंट्स, की मला बिझनेस सुरू करायचा आहे, पण बाबा माझे आई-बाबा थोडे नाही म्हणतायत किंवा मला जमेल का? आमच्या घरात कोणी केलं नाहीये. अशा एजवरती जी आता मुलं उभी फर्स्ट असतील, जनरेशन. फर्स्ट जनरेशन, हं. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल, की काय विचार कर परत एकदा? नाही, मी त्यांना म्हणेल बिंदास पुढे जा. म्हणजे मी ह्या प्रवृत्तीचा माणूस आहे की नवीन एखादी गोष्ट करून बघू ना. जास्तीत जास्त काय होईल, मी फेल होईल. करेक्ट. आणि आजकाल आपण जे बोलतोय की घरात सगळंच आहे लोकांच्या. घरात सगळं आहे म्हणजे एक प्लॅटफॉर्म तयार आहे त्यांना. म्हणजे त्यांना उद्याची भ्रांत नाही आहे की उद्या मला खायला मिळेल की नाही, जेवायला मिळेल की नाही. दे आर जस्ट एक्सप्लोरिंग देमसेल्व्हज इन अ न्यू फील्ड. करेक्ट. सो माझं सजेशन आहे बिंदास पुढे जा. फक्त काही ड्यू डिलिजन्स करायला पाहिजे. काही गोष्टी बघायला पाहिजेत की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकतायत त्याची माहिती पूर्ण करा. अंधारात बाण मारल्यासारखं उतरायचं नाहीये. सो ही माहिती घेऊन मग ते उतरले तर नथिंग लाईक इट. जसं आपण स्टॉक मार्केटच्या बाबतीत लोकांना सांगतो, की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही सगळं एज्युकेशन घेऊन जर उतरलात ट्रेडिंग करायला, तर ते चांगलं आहे. पण तुम्ही जर बिनधास्त अनमन धक्का असाच मी उतरतो, तर तो जुगार आहे. सो तसंच बिझनेसचं आहे, की बरोबर. बाकीची माझे सगळे मित्र आता स्टार्टअप करतायत, सो चला आज कुछ तुफानी करते हैं, असं नाही करून चालणार. यू हॅव टू स्टडी फर्स्ट करेक्ट. अँड देन गेट इन. करेक्ट. सो मी त्यांना बिंदास सांगेन, बिंदास उतरा. काय होईल फार तर फार एक लेसन मिळेल. करेक्ट. एडिसन सारखं, की ओके मला कळलं की कशाने बल्ब लागत नाही, नाही. असं एक कळेल त्यांना. बेस्ट. आणि कमिंग टू द लास्ट सेगमेंट, की अम्बिशन्स पण आधी खूप एक छोटा स्टार्टअप होतं. आज खूप चांगलं करतंय. याच्यामध्ये आम्ही आमच्या स्टार्टअपच्या भाषेत काय म्हणत असतो, की एका फाउंडरनी खूप चांगलं कल्चर उभं करायचं असतं. आपल्या टीममध्ये खूप चांगली टीम उभी करायची असते. तर तुमच्याकडे आल्यावरती मला खूप एक गोष्ट जाणवली होती, की तुमची जी टीम आहे,
तुमचे जे फॅकल्टीज आहेत हे गेले अनेक वर्ष तुमच्याबरोबर काम करतायत. तर असं काय आहे म्हणजे त्यांना पण बाहेर ऑपॉर्च्युनिटी चिकार मिळाले असतील आणि प्रत्येक जणच तेवढे टॅलेंटेड आहे, तर का अम्बिशन्स त्यांच्या दृष्टीने का अम्बिशन्स? मला सांगायला खूप आनंद वाटतो, की हे जे सगळे टीचर्स आहेत ना, टीम माझी, माय फोर्स, माय टीम, यातल्या एकाही टीचरचा बायोडेटा माझ्याकडे नाही आहे. बर. म्हणजे हे जे टीचर्स सगळे आलेत, 13-14 टीचर्स आपल्याकडे शिकवत आहेत सध्या. पण ह्यातले एकही टीचर असा बायोडेटा घेऊन आले होते, की मला नोकरी पाहिजे, प्लीज देता का? आणि मग चला डेमो लेक्चर घ्या पहिल्यांदा, मग मुलांना विचारलं, असे नाही. हे सगळे टीचर्स कुठं ना कुठेतरी, कधी ना कधीतरी मला भेटले, आमचे डिस्कशन झाले. मग त्यातनं असं लक्षात आलं, की ओके, यांना पण माझ्यासारखीच अर्ज आहे मुलांबरोबर काम करण्याची. अँड देन वी जॉइंड हँड्स टुगेदर. असे सगळे हे टीचर्स आहेत. सो दॅट इज वन रिझन, की ते सगळे का सोडून गेलेले नाहीत. कारण आम्ही सगळे एकाच डिरेक्शनमध्ये काम करतोय, की मुलांचं भलं झालं पाहिजे. हम्म. त्यात मजा येते. म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन कधी मिळतं? पैसे नुसते मिळाल्याने जॉब सॅटिस्फॅक्शन नाही मिळत. त्याच्याबरोबर मुलांच्या डोळ्यामध्ये एक ग्रॅटिट्यूड जेव्हा दिसतो, की तुमच्यामुळे झालं. आता आज अनेक विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटन्सी पास झाले, CS पास झाले, CMA झाले, लॉयर झाले, की पेढे घेऊन येतात ना भेटायला. आणि पेढे घेऊन भेटायला आल्यावर ते म्हणतात, की सर तुम्ही जी आमची फाउंडेशन ले केलेत ना, त्याच्यामुळे आज आम्ही इतके तयार झालो. सो मी एकट्याने नाही केलेलं, ही सगळी टीम आहे त्यात. सो ह्या सगळ्यांसाठी हीच ॲम्बिशन्स आहे, की मुलांचं भलं झालं पाहिजे. पैसे येतात. दरवर्षी फीज वाढतच असते. इंडेक्स वाढतो त्याप्रमाणे. सो फीज वाढत असते, त्यामुळे त्यांचे रिटर्न्सही वाढतच असतात. पण रिटर्न्सपेक्षाही मुलांच्या डोळ्यामध्ये जेव्हा थँक्स ही भावना दिसते आणि त्यांची सक्सेस दिसते झालेली, ती फोर्स आहे सगळ्यांची, ड्रायव्हिंग Right. फोर्स. राईट. म्हणजे एका फाउंडरचं हे काम आहे की समोरच्याला पैशाचा आमिष दाखवायचे तसं नाही, समोरच्याला विजन शेअर करता आली पाहिजे. का करायचं ह्याच्या मागचा व्हाय समजून सांगता आला पाहिजे. करेक्ट. इज दॅट द सिक्रेट सॉस? सिक्रेट नाही, ते ओपन सिक्रेट आहे असं म्हणू आपण. ओपन सिक्रेट. ओपन सिक्रेट आहे, की आपण का काम करतोय हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं, की दे विल वर्क अकॉर्डिंगली. त्यामुळे आमच्याकडे फ्रिक्शन नाही होत ना, की तुम्ही असं का वागलात, तुम्ही लेक्चरमध्ये असं का शिकलात, तुम्ही असं का बोललात, तुम्ही असं का, हे फ्रिक्शनच होत नाहीत ना, बिकॉज एव्हरीबडी इज वर्किंग इन सेम डिरेक्शन. राईट. फ्रिक्शन कधी घडतं, की माझ्या एक पॉलिसीज आहेत आणि दुसरा तो फॉलो करत नाहीये, मग मला बोलून त्याला सांगायला लागते, बाबा तू काय करतोय. राईट. पण तशी वेळ देवाच्या कृपेने अजून आलेली नाही. येस. सो आता लास्ट सेगमेंटकडे सर, की या सगळ्या जर्नीमध्ये खूप जास्त हर्डल्स आले असतील, खूप जास्त डाऊनफॉल्स आले असतील, तर ते स्वतःला मोटिवेट करण्यासाठी आपल्या बऱ्याच अशा आपण गोष्टी करत असतो स्वतःला शांत ठेवण्यासाठी. तर बरेच लोक तुम्हाला ओळखतात पण आज तुमच्या मुरंबा पिक्चरमध्ये पण बऱ्याच लोकांनी तुम्हाला पाहिलेलं. तर आम्हाला अनएक्सप्लोर्ड कौस्तुभात्रे थोडंसं सांगा, जी बाजू आम्ही कधी पाहिलेली नाहीये. अनएक्सप्लोर्ड म्हणजे मी तसा लोनर आहे. बर. माझं नेचर मेनली लोनर आहे. आय लाईक टू बी अलोन. आय लाईक टू बी इन माय शेल. आय लाईक टू बी इन माय कम्फर्ट झोन. असं माझं नेचर आहे. केवळ या मुलांमुळे मग ते बदललेलं आहे. बर. पण मला सवय अशी नाही आहे, की सतत माझ्या आजूबाजूला कोणतरी पाहिजे, असं नाही आहे. आय लाईक टू बी अलोन. आय लाईक टू बी इन माय थॉट्स. सो दिवसभरात ते जमत नाही, कारण सतत लोक बरोबरच असतात. सो आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, की ज्याच्यामुळे मला स्वतः बरोबरचा एक वेळ मिळतो, स्वतःबरोबरचा डायलॉग करण्यासाठी वेळ मिळतो. मग त्याच्यामध्ये माझं माझं काम चालतं. व्यायाम असेल, मेडिटेशन असेल किंवा अजून काही असेल. म्युझिक हा माझा खूप मोठा सपोर्ट आहे. म्युझिकशिवाय मी जगू शकत नाही. आणि इस्पेशली त्यात सर्व प्रकारचे म्युझिक मी ऐकू शकतो, प्रॉब्लेम काही नाही. पण इस्पेशली माझं क्लोज टू हार्ट म्हणजे क्लासिकल, इंडियन क्लासिकल म्युझिक. तर ते सतत माझ्या आजूबाजूला चालू असतं. आणि त्याच्यामुळे माझा तो चांगले कलाकार ऐकले, चांगले कलाकार पाहिले, की एक मोटिवेशन मिळतं काम करायला, की अरे यांच्यासारखं जमलं पाहिजे. म्हणजे हे यांच्या फील्डमध्ये कसे टॉपला आहेत, तसे आपण आपल्या फील्डमध्ये टॉप पाहिजे. जेव्हा केव्हा मी कॉमर्स सिलेक्ट केलं होतं 10वी नंतर, तेव्हा आईवडिलांनी मला असं, म्हणजे कमी मार्क जेव्हा पडले होते 10वीमध्ये प्रिलिम्सला, तेव्हा आईवडिलांनी समोर बसवलं होतं आणि ते असे म्हणले होते, की तुला काय करायचं पुढं? म्हटलं मला नाही माहीत. तर म्हणले सायन्स काय असतं सगळं मांडलं, कॉमर्स काय असतं सगळं मांडलं, आर्ट्स सगळं काय असतं मांडलं. मग मी त्यातनं गोल्डन मीन कॉमर्स सिलेक्ट केलं. आणि तेव्हा त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं होतं, की तू जे काही करशील ना, टॉपला जा बस. माझे आईवडील खूप साध्या फॅमिलीमधले, साध्या मध्यमवर्गीय, मिडल क्लासमधले किंवा पुअर मिडल क्लासमधले असे ते आहेत. अजून आमची मेंटॅलिटी तशीच आहे. पण त्यांनी जे सांगितलं ना, की जे काही घेशील
त्या टॉपला जायचं. तर तो एक ड्रायव्हिंग फोर्स आहे की अजून आपण टॉपला नाही गेलेलो. लोकांच्या डोक्यामध्ये फर्स्ट चॉईस शुड बी ॲम्बिशन्स. हे माझं टार्गेट आहे आणि त्यासाठी काम करण्यासाठी मी काही करायला तयार आहे. आणि त्यासाठी ॲम्बिशन्सचं कल्चर आम्ही डेव्हलप करतोय. ॲम्बिशन्स हा क्लास म्हणलं की मला कसं तरी होतं, पण ॲम्बिशन्स इज अ कल्चर. वा. की तिथे शिकलेला एक विद्यार्थी बाहेर लोकांनी नावाजला पाहिजे. जसं आपण पूर्वी म्हणायचो की हां, या फलाना कॉलेजमधला स्टुडंट आहे ना, हां तू आमच्याकडे पाहिजेस. तसं पुढं झालं पाहिजे की तू ॲम्बिशन्सचा स्टुडंट आहे का? येस, आम्हाला पाहिजे. वा. असं तो कामाप्रती सिरियस असलेला मुलगा असा तयार करायचा आहे. हा करण्यासाठी मला माझी शांतता लागते. मला माझं इत्मिनानचे काम करायला आवडतं. घाईघाईमध्ये इम्पल्सिव्ह काम केलं, कोणाला तरी मी ओरडून बोललो, असं बोललो, तसं बोललो, ह्याच्याने याने काही होणार नाही. मी शांत असेन तर ही कामं घडणार आहेत. राईट. प्रॉब्लेम्स येतच राहणार आहेत. रोज काही ना काहीतरी चॅलेंजेस क्लासमध्ये होतच राहणार आहेत. त्याच्यावर पुढं जाण्यासाठी, त्याच्यावर आरूढ होण्यासाठी स्वतःची शांतता पाहिजे. मग त्या शांततेसाठी मी आय प्रिफर अध्यात्म हा खूप मोठा शब्द आहे, पण मी जे काही वाचतो गुरूंचं ते मला शक्ती देत असतं. वा. सो दॅट इज माय मेन अनएक्सप्लोर्ड वे. वा. सो मी क्लासिकल म्युझिक पण शिकत आहे, पण ते माझ्यासाठी शिकत आहे. मला कुठं परफॉर्म नाही करायचं आहे. इट्स फॉर मी, माय वा. पीस ऑफ माइंड. मी Nice. फोटोग्राफी पण जी करतो ती फोटोग्राफी करताना मी एकटाच असतो. त्या फोटोजचं एडिटिंग करताना मी एकटाच असतो. सो आय प्रिफर टू बी अलोन, टू हॅव माय ओन थॉट्स, टू कल्चर माय थॉट्स. मला असं वाटते याची अख्ख्या पॉडकास्टची समरी विल बी लॉट टुवर्ड्स काही स्टुडंट जे काहीतरी होतकरू आहेत, इवन काही स्टार्टअप फाउंडर्स जे काहीतरी करायचा प्रयत्न करतात, हे सगळे पॉईंट्स खूप रिलेटेबल आहेत. एक क्विक क्वेश्चन, तुमच्या मते जस्ट चूज वन. एक खूप लो मिडल क्लास, ज्याला खूप जास्त बेसिक गोष्टींना प्रॉब्लेम झाला, असा एक स्टुडंट तुमच्याकडे आलाय, तुम्हीच त्याला शिकवता, आणि एक एकदम वेल टू डू, आज जेव्हा मगाशी आपण जशा टाईपची बोललो, कोण जास्त सक्सेस करेल? ऍक्च्युली दोघांवर माझा विश्वास आहे. मी दोघंही चूज करीन. नाही. एक आणि का? असं आहे, हिस्ट्री सेज की ज्याला ड्रायव्हिंग फोर्स, ती क्रेव्ह फॉर सक्सेस जास्त आहे, तो पटकन सक्सेसफुल होणार. म्हणजे जो मिडल क्लासमधनं विद्यार्थी आलाय, ज्याला खूप चॅलेंजेस आहेत लाईफमध्ये, त्यांनी एकदा ठरवलं ना, डोक्यात छरी गेली ना त्याच्या, की तो सक्सेसफुल होणार. जो सुखवस्तू कुटुंबातला आहे ना, त्याला सगळंच अवेलेबल आहे, त्याला काही हातपाय हलवायची गरजच नाही. तोंडातनं म्हटलं की आई वडील म्हणतात पिझ्झा का पुरणपोळी. असं जिथं चालू आहे तिथं काही प्रॉब्लेमच नाही ना. सो ज्याला काहीतरी झळ पोचतीये, तोच विद्यार्थी सक्सेसफुल होऊ शकतो. करेक्ट. म्हणजे आपण असं त्याला म्हणूया की आज सगळं जर छान असेल तर आई वडिलांचं एक कर्तव्य आहे की तरी ती नीड क्रिएट करणं आणि ती जिवंत ठेवणं. करेक्ट. हे आई बाबांचं काम आहे. अगदी. आणि शेवटचा प्रश्न, आतापर्यंत आपण बोलतोय की एका फॅकल्टीचं, एका टीचरचं स्टुडंटच्या आयुष्यावरती कसं बदलतं, काय होतं, एका विद्यार्थ्यामुळेच फॅकल्टी कसा घडतो? क्या बात आहे. पहिला त्याचा विचारच मी केला नव्हता. असं नाही, विद्यार्थी आम्हाला घडवतात, दॅट इज ट्रू. म्हणजे मी 2-3 जे आलेले उदाहरण आहेत ते सांगतो. एक विद्यार्थिनी होती माझ्याकडे, ती आली, मी टॅक्स शिकवत होतो, TYचा इन्कम टॅक्स शिकवतो त्यावेळेला. ती आली आणि म्हटली की सर माझी परिस्थिती नाही आहे फी भरण्याची. तर परिस्थिती नाही आहे त्यामुळे मी फी नाही भरू शकत, पण तुम्ही तर डिक्लेअर केलं की या तारखेपर्यंत फी भरायची. तेव्हा मी तिला सांगितलं, तू चिंता करू नको, तुला जेव्हा लाईफमध्ये तुझी सॅलरी मिळेल तेव्हा तू फी भर, काही हरकत नाही. आणि झालं, TYचं वर्ष संपलं. यू वॉन्ट बिलीव्ह, 3 वर्षानंतर मी लेक्चर घेत असताना मला लेक्चरच्या बाहेर, वर्गाच्या बाहेर उभी असलेली ती मुलगी दिसली. 3 वर्षानंतर आली आणि तिने माझं लेक्चर झालं, मी गेलो भेटायला. सर ओळखलं? ऑब्व्हियसली नाव पाठच होतं. नाव तिला सांगितलं. म्हटलं तू इथे राहतेस, तुमच्या लक्षात आहे? म्हटलं हो लक्षात आहे. सर ही माझी फी. बापरे. म्हटलं अगं कशासाठी दिली? नाही सर तुम्ही म्हणलं होतात ना की जेव्हा तू सॅलरी कमवशील तेव्हा मला फी आणून दे. तेव्हा मी ती नाही घेतली फी. तिला मी असं सांगितलं की माझ्याकडं जेव्हा एखादी नीडी स्टुडंट येईल, मुलगा किंवा मुलगी, तेव्हा मी तुझा नंबर देईन तिला. वा. तू तिला मदत कर डायरेक्ट. सो हे शिकण्यासारखं आहे ना. विद्यार्थी शिकवतात आपल्याला, म्हणजे तिने दिलेला शब्द पाळला, हे विशेष आहे. दुसरी एक विद्यार्थिनी अशी आहे की जी रोज लोणावळ्यावरनं शिकायला क्लासला येते. बरं. 8च्या लेक्चरला ती लोणावळ्यावरनं सकाळी निघते, क्लास करते, क्लास झाला की कॉलेज वगैरे करते आणि मग सगळं झालं की घरी जाते.
जेव्हा कॉलेज नव्हतं तेव्हा तर खूप चमत्कारिक आहे. ती सकाळी निघायची, क्लास करायची 8 ते 9:30 वगैरे, 8 ते 10. 10 नंतर तिला लोकल लगेच नाही मिळायची. तिला काहीतरी ते 3 वाजताची लोकल मिळायची. ती 3 वाजेपर्यंत आयदर क्लासमध्ये अभ्यास करत बसायची 2-2:30 पर्यंत, किंवा स्टेशनवर जाऊन बसायची, की आज कदाचित एखादी मला कुठलीतरी मिळेल पॅसेंजर वगैरे. पण हे शिकण्यासारखं आहे. आपण किती कंप्लेंट करतो लोकांकडं, की मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही. दिस इज थिंग टू लर्न, की कंप्लेंट नाही करायची. एकदा मी डिक्लेअर केलं, 12वी फ्रेंचचं लेक्चर होतं, की उद्या सकाळी लेक्चर इथे नाही होणार, युनिव्हर्सिटीमध्ये होईल. युनिव्हर्सिटीमध्ये कारंज आहे, फाउंटन आहे, त्याच्या खाली स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सवर लेक्चर होईल आणि रोज 8ला असायचं. मी सांगितलं 7 वाजता होईल. तर मुलांनी रेजिस्टर्स टू चेंज, सर इतक्या सकाळी कसं येणार वगैरे वगैरे. एक मुलगी तळेगावला राहायची, बापरे. की म्हटली सर मला 7च्या लेक्चरसाठी सकाळी लोकलच नाही आहे, मी येऊच शकत नाही. म्हटलं बघ जमव काहीतरी, काहीतरी ॲडजस्ट कर लाईफमध्ये, कधीतरी काहीतरी ॲडजस्ट करू. तर नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती 6:45ला युनिव्हर्सिटीच्या दारामध्ये उभी होती. म्हटलं काय केलंस? काही नाही म्हणे, मी आईवडिलांना पटवलं आणि मैत्रिणीच्या घरी राहिले. मला कधीही बाहेर राहायला अलाउड नाही आमच्या घरामध्ये. पण केवळ तुम्ही लेक्चर घेणार आहात आणि ते सकाळी असं असं चांगल्या ठिकाणचं लेक्चर आहे म्हणून आईवडिलांनी परवानगी दिली. सो दीज आर थिंग्स टू लर्न फ्रॉम स्टुडंट्स. मी नक्कीच शिकत असतो आणि विद्यार्थ्यांनी मला पदोपदी इम्प्रेस केलेलं आहे. आय एम कम्प्लिटली हिप्नोटाइज बाय स्टुडंट्स आणि आय लाईक टू बी दॅट वे. वा. सो शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे खरं सांगायचं तर शिवाजीराव भोसलेंनी असं सांगितलंय, की चांगल्या टीचरनी कधीही थिएटरमध्ये दिसलं नाही पाहिजे, हॉटेलमध्ये दिसलं नाही पाहिजे आणि कट्ट्यावर बसलेलं दिसलं नाही पाहिजे. हा. पूर्वीचे पॅरामीटर्स असे होते. आता काळ इतका चेंज झाला आहे आणि मी हे फॉलो करतच होतो. पण काळ इतका चेंज झाला आहे, की आपल्याला चांगला एखादा जर पिक्चर मुलांना इम्प्रेस करणारा असेल उरीसारखा, तर त्यांच्याबरोबर जायला लागतं. करेक्ट. त्यानंतर छानपैकी त्यांनी अभ्यास केलेला आहे, मस्त मार्क पाडलेत, तर त्यांना त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करायला हॉटेलमध्ये जायला लागतं. आणि माझं लेक्चर संपल्यानंतर खाली मुलं गप्पा मारत उभे असतात. कधीतरी मी त्यांच्यात 10 मिनिटं जाऊन बसतो, टू गेट द वाइब, की काय चालू आहे त्यांचं सध्या. वा. सो आजचा टीचर असा आहे, की जो मुलांबरोबर राहण्यासाठी नाईलाजानी किंवा आवडीनी वा. या 3 ठिकाणी जाणं गरजेचं असतं. क्या बात आहे. म्हणजे फॅकल्टीनी काळानुसार बदललं पाहिजे, मुलांनुसार बदललं बदललं पाहिजे. आणि हे सगळं थोडंसं आमच्या थीमला पण जातं, की बियॉन्ड द डिग्री. हा काय बात आहे. हे सगळं त्याच्याच अराउंड चाललंय, की कॉलेजेस, शाळा, आमच्यासारखी काही सपोर्टिंग लोक आहे, सगळ्यांचं काम एवढंच आहे की त्या स्टुडंटला चांगली डिग्री मिळवून देणं आणि त्यांनी त्या डिग्रीच्या बियॉन्ड जाणं. त्यामुळे सर थँक्यू, आज तुम्ही बराच आम्हाला वेळ दिलात. मला बरं वाटलं, की मला इतक्या गोष्टी मागच्या अशा काळात काढता आल्या. अदरवाईज रोजच्या लाईफमध्ये हे नाही मिळत. राईट. शेवटचे 30 सेकंद, युअर ॲडवाईस. तर तुमचे आज कुठे स्टुडंट असतील, त्यांना तुम्हाला काही एक मेसेज द्यायचा आहे, काही पण. काम करत राहा, दुसरं काय सांगणार. काम करण्यासारखं सुख नाहीये आणि काम केल्यामुळे कोणाच्याही अंगाला कधीही भोकं पडत नाही. त्यामुळे काम करत राहा, कंप्लेंट करू नका. वा. थँक्यू. थँक्यू. थँक्स. थँक्यू. थँक्यू.